जलेश अर्थात कर्णिका हे जहाज गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर थांबलं आणि गोवेकरांची पावलं कुतूहलानं जलेशकडे वळली. जलेश हे एसएल ग्रुपचं क्रूज. एक दिवसाआड हे जहाज मुंबई गोवा आणि गोवा मुंबई अशा फेऱ्या मारतं. मुंबईमधून बेलार्ड पियर इथल्या ग्रीन गेटवरून सुटणारं हे जहाज 12 ते 15 तासात गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर पोहोचतं. प्रवासामध्ये इतका एन्जॉय आला. त्यांचे जे लाईव्ह शो वगैरे एन्जॉय करायला भेटले. पुन्हा जी काही सर्व्हिस लहान मुलांसाठी जी अवेलेबल आहे सर्वात बेस्ट आहे ती. आणि स्टाफ तर खूपच बेस्ट आहे यांचा. जे ट्रीटमेंट आहे विथ कस्टमर आणि ज्या त्यांनी एंटरटेनमेंटसाठी गेमिंग किंवा आपल्या हॉलिडे मूड्ससाठी जे ते काही गोष्टी घेतल्या आहेत ते आपल्याला खूप चांगले वाटतात. या जहाजावर राहण्यासाठी 838 खोल्या आहेत. स्विमिंग पूल, डिस्को, स्पा यांचीही सोय आहे. जैन लोकांसाठी जैन खाद्यपदार्थ, त्याशिवाय अस्सल खवय्यांसाठी खास गोव्याचे मासेही तयार असतात. काफ़ी डिफरेंट टाइप के रेस्टोरेंट्स हैं. जैन लोगों के लिए खाना है, वेजिटेरियन, थाई, सब तरीके का नॉन वेज जैसा लोगों को चाहिए उसकी तरह है. 2 स्विमिंग पूल है, एक स्प्रे पार्क एरिया है और एक्टिविटीज़ के लिए डिस्कोज हैं, कसिनो है. तो मतलब कहना चाहिए कि सबके लिए, हाँ, आम आदमी के लिए जो चाहता है अपने एंटरटेनमेंट के लिए, उसके बाद इस क्रूज लाइन में सभी चीज़ें मौजूद. गोवेकरांना या जहाजावर नुसतं भटकताही येतं. झुमणारा वारा, उसळणाऱ्या लाटा, जलेश्वरचं धुंद संगीत अशा सहवासात जलेश्वरचा हा प्रवास मस्त होऊन जातो. अशाच प्रकारच्या सगळ्या सोयीसुविधा आहेत या जलेश क्रूजवर आहेत आणि त्यामुळे नक्कीच कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील पर्यटकांसाठी ही बोट म्हणजे आशास्थान आहे. कॅमेरामन स्वप्नील साबेसह विकास गावकर, झी मीडिया, वास्को, गोवा.